हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत योग दर्शन। तर जर बघा, तुम्ही जर माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले तुम्ही ते बघून घ्या। त्यामधले मी योग दर्शन काय आहे, किती आहे, हे सगळं सविस्तरपणे मी तुम्हाला व्हिडिओच्या रूपामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे। पण आता योग दर्शन म्हटलं की त्याच्यामध्ये अष्टांग मार्ग आलेच आहे। आता अष्ट म्हटलं की 8 पायऱ्या आलेल्या आहे। तर त्या मी सविस्तरपणे तुम्हाला त्याचा डिस्ट्रीब्यूट करून मी तुम्हाला सांगितलं आहे। आता बघा, हा जो व्हिडिओ असणार आहे हा अष्टांग मार्गामधील जे शेवटचे जे 3 पायऱ्या आहे। आता अष्टमध्ये म्हटलं की 8 पायऱ्या येतात, तर त्याच्यामध्ये जे 5 पायऱ्या ह्या बाह्य असतात आणि 3 पायऱ्या ज्या असतात त्या अंतर्गत असतात। ठीक आहे, तर आज या 3 पायऱ्या कोणत्या आहे हे आपण सविस्तरपणे आपण यामध्ये बघणारच आहोत। चला तर बघूया। योग दर्शनामध्ये जो आपल्या सहावी जी पायरी म्हणून किंवा अंग म्हणून तर ती आहे आपली आहे धारणा। आता बघा, धारणा म्हणजे काय, तर चित्त एकाच विषयावर केंद्रित करणे आणि त्या विषयाहून अन्य गोष्टीकडे चित्ताच्या वृत्तींना जाऊ न देणे। म्हणजे काय, तर एखादा आपण बघितलं की चित्त म्हणजे काय होतं, तर त्याला आपण काय म्हणतो, मन म्हणतो। ठीक आहे, आता मन म्हटलं की आपण एकाच विषयावरती आपण कधी पण काय तर विचार नाही करत। आपल्या माइंडमध्ये काय असते, मनामध्ये किंवा माइंडमध्ये बघून घ्या, खूप सारे विचार इथे आपल्याला येत असते। मग ते म्हणतात की धारणामध्ये काय आहे, तर आपण एखादा विषय जर निवडलेला आहे त्या विषयावरतीच आपण काय करणं, आपलं मन केंद्रित करणं। जसं आता म्हटलं की आता आपले पेपर आहे, आता आपली एक्झाम आहे, तर आपल्याला काय इसेन्शियल आहे, आपली एक्झाम महत्त्वाची आहे, बरोबर आहे। त्या अनुषंगाने आपलं चित्त काय असलं पाहिजे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी ते तिथे आपल्याला आपल्या विषयावरती आपलं मन केंद्रित असलं पाहिजे ना, हे तिथे सांगितलेलं आहे। म्हणजे आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, एकाच विषयावरती ते बोलायला पाहिजे, वागायला पाहिजे की आपलं हे काम आहे, आपला हा गोल आहे, हे आपल्याला अचीव करायचं आहे। ठीक आहे, आणि त्या विषयाहून अन्य गोष्टीकडे चित्ताच्या वृत्तींना जाऊ न देणे। म्हणजे एखादी गोष्ट असेल, एक्झाम आहे तर मला एक्झामचाच पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचा आहे, माझं पेपर कसं जाणार आहे, असं तसं सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये। तर त्यामध्ये जर दुसरं जर विषय जर इन्क्लूड करतो म्हटलं की असं होणार आहे का, नाही। म्हणतात ना, खायचं असेल तर एका वेळी काय करते, एकच गोष्ट करावं लागते, एकच गोष्ट खावं लागते। जर दुसरी गोष्ट आपण खायला गेलो तर आपल्याला अपचन होते, असं त्यांनी ते सांगितलेलं आहे। ते तसं न सांगता फक्त त्यांनी सांगितले काय, कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर आपलं मन असो की आपलं चित्त असो, आपली बुद्धिमत्ता असो, तो एकाच गोष्टीवरती ते केंद्रित असायला पाहिजे, असं त्यांनी ते सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट इथे विषय किंवा गोष्ट इथे इन्क्लूड करायला नको। ते म्हणतात की याच्यानंतर नाभीचक्र, हृदय पुंडरीक, नासिग्राह्य, जीवाग्राह्य दोन्हीही भुवयांच्या मधला जो भाग आहे इत्यादी विषय धारणेला योग्य असते। आता बघा, हा आपला जो भुवया असतो, ठीक आहे, आपले 2 भुवया असते डोळ्याच्या वरती, त्याचा जो मधला भाग आहे त्याला त्यांनी काय म्हटलेल्या, भुवयाच्या मधला जो भाग इत्यादी विषय कुठे असते, म्हणते धारणेला योग्य होत असते। या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला इन्क्लूड होत असते, म्हणून त्यांनी धारणा ही गोष्ट इथे आपल्याला सांगितलेली असणार आहे। तर चला समोर बघूया। आता बघा, ध्यान म्हणजे काय। आता आपण धारणा बघितली, आता आपण ध्यान बघू। आता याच्यामध्ये ध्यान हे सुद्धा अर्थात एकाच विषयासंबंधी आहे। जसं आपला धारणा होती, एकाच विषयावरती मन केंद्रित असलं पाहिजे, चित्त केंद्रित असलं पाहिजे, दुसऱ्या गोष्टी इथे आपल्याला येता कामा नये। पण धारणा व ध्यान यात काय फक्त फरक आहे म्हणते, आणि धारणामध्ये चित्ताला जो प्रत्यय येतो तो तसाच प्रत्येक क्षणी येत राहतो म्हणते। म्हणजे आपल्याला ते ध्यानमध्ये काय होतं, धारणामध्ये काय होतं, आपला विषय ते एकच होता, पण आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये येत होतं, ओके नाही, वेगवेगळ्या गोष्टीचा आपल्या डोक्यामध्ये येत असते, भाजीपाला होत असते। पण याच्यामध्ये ध्यानमध्ये काय असते, आपलं एकाच गोष्टीकडे चित्त असते, पण त्यामध्ये बाकीचे जे प्रत्यय आहे, बाकीचे जे आयडिया आहे हे येता कामा नाही, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। तो तसाच प्रत्यय प्रत्येक क्षणीच येत असतो की मला हे करायचं आहे, मला हेच करायचं आहे। ठीक आहे, दुसऱ्या गोष्टी इथे येणार आहे का, नाही। म्हणून म्हणतात की तत्र प्रत्ययैक तानता ध्यानम, अशी त्यांची व्याख्या योगसूत्रात केली आहे। धारणा जरी एकाच विषयावर केंद्रित असली तरी येणारे प्रत्यय एकसारखे असतील असे नाही, बरोबर आहे। प्रत्यय म्हणजे काय होते, आयडिया होते। ठीक आहे, आता आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट म्हटली की आपल्याला दुसरी गोष्ट आठवते, दुसरी म्हटली की तिसरी गोष्ट आठवते, ओके नाही। तर असं इथे प्रत्यय एकसारखे असतील असं काही नाही, वेगवेगळे पण येऊ शकते, पण आपल्या विषयानुसारच इथे आपल्याला आले पाहिजे, असं त्यांनी याच्यामध्ये ध्यानमध्ये सांगितलेलं असणार आहे।
आता बघा शेवटची जी पायरी असणार आहे ती आपली समाधी. आता समाधी म्हटलं की साधू संत जे लोक असतात, ऋषीमुनी असतात, ते समाधीस्थ राहतात. आपलं चित्त काय करतं, एकाग्रता करतात, कारण आंतरिक आहे. ठीक आहे. आता आंतरिक म्हटलं की योग दर्शनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यातही ज्याच्यामध्ये सब पॉईंट सांगितलेले आहे. तर समाधीमध्ये चित्त काय असलं पाहिजे, म्हणजे समधान, म्हणजे एका ठिकाणी स्थिर असलं पाहिजे असं त्यांनी ते सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये समाधीचे 2 प्रकार पडतात. एक पहिला जो प्रकार आहे संप्रज्ञात समाधी, दुसरा जो प्रकार आहे असंप्रज्ञात समाधी. ठीक आहे. 2 प्रकार आलेले आहे. आता जर तुम्हाला पेपरमध्ये आलं की समाधी म्हणजे काय आणि ते सविस्तर वर्णन करा 2 मार्कासाठी किंवा 8 मार्कासाठी, तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. मलासाठी 4 मार्कासाठी येणार नाही, पण 2 मार्कासाठी हे येऊ शकते. खूप महत्त्वाचं आहे. आता संप्रज्ञात समाधी म्हणजे काय, तर संप्रज्ञात समाधी म्हणजे जी वृत्ती सर्वस्वी स्थिर असतात, पण तेथे ज्ञाता व ज्ञेय हाच फरक इथे जाणवत असतो. ठीक आहे. आपली जी वृत्ती आहे ती एका ठिकाणी स्थिर असते, पण याच्यामध्ये तेथे 2 गोष्टी असते, एक ज्ञाता असते आणि एक काय असलं पाहिजे, म्हणजे ज्ञेय असला पाहिजे. हेच फरक इथे असतं. दुसरा आहे संप्रज्ञात समाधी, तोही फरक नाहीसा होतो व केवळ दृष्टा म्हणजे पुरुष हाच इथे आपल्याला उरत असतो. ठीक आहे. संप्रज्ञात समाधीमधला काय फरक आहे, ज्ञाता आणि ज्ञेयाचा फरक आहे. आणि संप्रज्ञात समाधीमध्ये काय आहे, फक्त केवळ दृष्टा म्हणजे पुरुष इथे होतं, इथे असतो. ठीक आहे. तर चला, संप्रज्ञात समाधीचा जर अभ्यास झाला म्हणजे असंप्रज्ञात समाधी शक्य होऊ लागते आणि या वाटेने जाऊ लागले असता अनेक विघ्ने येथे येत असतात. ते म्हणतात की संप्रज्ञात समाधीचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा असंप्रज्ञात समाधी पण इथे शक्य होऊ शकते. ठीक आहे ना. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही दुसरी पण गोष्ट तिथे येणार आहे. या वाटेने जाऊ लागले असता अनेक विघ्न इथे आपल्याला येत असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा ना, चांगली जर गोष्ट करायची असेल तर काही ना काही विघ्न तिथे येणारच आहे, हो की नाही. म्हणून ते म्हणतात की संप्रज्ञात समाधीचा जर अभ्यास करायचा त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहे असंप्रज्ञात समाधीचा पण तुम्ही त्यामध्ये अभ्यास करणार आहे. पण हे अभ्यास करतानाही अनेक प्रकारचे विघ्न इथे येणार आहे. आता ते विघ्न कोणते आहे, ते किती आहे हे आता बघूया. मुख्य प्रकारे जर बघितलं तर 4 विघ्नाचा इथे उल्लेख केला गेलेला आहे. एक आहे लय, दुसरा आहे विक्षेप, तिसरा आहे निंद्रा आणि चौथं असणार आहे रसास्वाद अशी आहे. ठीक आहे. आता लय म्हणजे काय, तर स्थिर झालेल्या चित्ताने आपल्या मूळच्या स्वभावाला अनुसरून परत चंचल होणे. ठीक आहे. लय म्हणजे जे आपले मन आहे, जे मूळचा स्वभाव असते, जसं एखाद्याचा व्यक्तीचा मूळ स्वभाव शांत राहायचा असते. ठीक आहे ना. काही लोक काय असते, खूप रागीट असते. काही लोक काय करते, बोलून देते नंतर ते विसरून जाते. म्हणजे जो त्यांचा जो मूळ स्वभाव आहे आपण बदलू शकतो का, नाही. ते म्हणतात ना, जर वरचा जर आवरण तुम्ही बदलू शकता पण आंतरिकचं मन आहे हे बदलू शकते का, नाही. तो कधी ना कधी तर समोर येणारच असते. म्हणून ते म्हणतात की लय म्हणजे काय, का तुमच्या चित्ताने आपल्या मूळच्या स्वभावाला इथे काय असणे, अनुसरण परत चंचल होणे. म्हणजे जो मूळ स्वभाव आहे त्यानुसार आपण काय करतो, आपला जो मूळ स्वभाव जो दिलेला असते त्या स्वभावाला अनुसरून आपलं परत काय होते, मन चंचल होते. आता माणूस आहे, मन चंचल होणारच. आपल्याला कधी कोणती गोष्ट आवडणार आहे, कोणती गोष्ट नाही आवडणार आहे, आपण कधी काय करणार आहोत हे आपल्याला कळते का, नाही. म्हणून तो असा चंचलतेचा भाव इथे आपल्याला दिसत असते असं त्यांनी लयमध्ये सांगितलेलं आहे. आता बघा, विक्षेप म्हणजे काय, तर दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीने मध्येच मन आकृष्ट होणे व चित्त तिकडे खेचले जाणे. बरोबर आहे. विक्षेप, एखादी गोष्ट बघा, आपलं जे मन असते ना ते आपल्याला काय करते, नाही या गोष्टीकडे आकर्षण आपल्याला वाटते एखाद्या गोष्टी, नाही मला हे घेतलं पाहिजे, ते मी केलं पाहिजे. बरोबर आहे. माझ्याकडे पैसे असते तर मी हे खाल्लं असतं, मी ते घेतलं असतं. बरोबर आहे. ही वस्तू किती आहे, 1,000ची आहे. जर माझ्याकडे 800 रुपये अजून बाकी 800 रुपये, माझ्याकडे 200 रुपये असते ना तर मी ही वस्तू घेतली असती, हा ड्रेस घेतला असता. बरोबर आहे. तर हे ज्या गोष्टी आहे तर आपलं मन काय असतं त्याच्याकडे खेचले जाते. का बरं, आपण ती वस्तू आपल्याला मिळवता येत नाही म्हणून. ओके नाही. मिळवता आली असती तर आपण पटकन घेतलं असतं, पण खिशामध्ये पण पैसे तर पाहिजे तेवढी वस्तू घ्यायसाठी. म्हणून ते म्हणतात की मन आकृष्ट होणे व चित्त तिकडे खेचले जाणे. जे आपल्याकडे नाही आहे तर आपलं मन तिथेच आपल्याला काय करत असते, घेऊन जात असते. म्हणतात ना, इकडनं या मार्गाने नाही जायचं, तिथंच आपण काय करतो, जात असतो, हो ना. त्या प्रकारे हे काय विक्षेप इथे सांगितलेलं आहे योग दर्शनामध्ये. आता बघू निंद्रा. आता निंद्रा म्हणजे नेहमीच प्रमाणे आपण जी निंद्रा घेतो, स्लिपिंग करत असतो, ती इथे निंद्रा सांगितलेली आहे. पण आता समाधीचा अभ्यास करता कधी कधी काय ते योगाला पण काय म्हणते, झोप येऊन जाते.
हो की नाही. जसं आपण अभ्यास करता करता आपल्याला झोप येते, तसं योगालाही काय होते, अभ्यास करता करता काय होते, त्यालाही झोप येऊन जाते. म्हणून तो काय करत असतं, अर्थात झोप म्हणजे समाधी नाही, एवढं लक्षात ठेवा. झोप म्हणजे एकदम स्लीपिंग, जे आपण रात्री झोपत असतो ती. आता समाधी त्यांनी काय म्हटलं, झोप म्हणजे लक्षात ठेवा की समाधी नाही आहे. तर हे एक काय आहे, त्यामध्ये आलेलं विघ्न आहे. हो की नाही. जसं आता तुमचा पेपर आहे, नाही मला आता काय करायचं, रात्रीचे 12 वाजेपर्यंत मला काय करायचं, अभ्यास करायचा, पण मधातच डुलकी येऊन जाते. म्हणजे तुम्हाला काय आलं, डुलकी आली म्हणजे काय आलं, तुमच्या अभ्यासामध्ये काय झालं, विघ्न आलेलं आहे. बरोबर आहे. असंच त्यांनी इथे निद्रामध्ये इथे सांगितलेलं असणार आहे. आता बघा शेवटचा जो होता चौथा पॉईंट तो असणार आहे रसास्वाद. हे विघ्न अधिक महत्त्वाचे आहे, कारण समाधी थोडी बहुत साधू लागली म्हणजे त्या प्राथमिक अवस्थातूनच चित्ताला एक प्रकारचे ते सुख मिळू लागते. ओके नाही. रसा तो काय करतो, त्याचं सुख घेत असतो, रसास्वाद घेत असतो. ठीक आहे. आणि त्यानुसार त्याला काय, ते जे प्राथमिक जे प्रायमरी लेवलची अवस्थेतून तो चित्ताला एक प्रकारचे आपल्याला सुख देण्याचा, इथे आनंद होण्याचा, हॅपीनेस होण्याचा तो काय करते, एक मार्ग आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता त्या तसल्या सुखातच योगी गुंतून राहिले तर समाधीचा पुढचा अभ्यास जो म्हटलं की त्याने होणार नाही. समाधीचा अभ्यास चालू असता योगास अनेक प्रकारच्या संधी प्राप्त होतात असे योगशास्त्राचे इथे काय आहे, म्हणणे आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं असणार आहे. आता बघा योग दर्शन म्हटलं की याच्यामध्ये अजून काही ना काही गोष्टी इथे इन्क्लूड होणार आहे. आता योग दर्शन याच्यामधून संपणार नाही. तर समाधीपर्यंत आपण संप्रज्ञा समाधी बघितली, असंप्रज्ञा समाधी बघितली, त्याच्यामध्ये जे सब पॉईंट बघितले तेही व्यवस्थित बघितले. ठीक आहे. आणि आता बघा, आता योगदर्शनामध्ये काही ना काही सिद्धांत पण दिलेले आहे. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे काय, तर अनिमा, लघिमा, महिमा, प्राप्ती, प्राकाम्य, भूमा, वशिप्त, ईशिवृत्त असे इथे 8 प्रकार इथे आपल्याला सांगण्यात आलेले आहे. आता अनिमा म्हणजे काय, लघिमा म्हणजे काय आणि महिमा म्हणजे काय, हे आता आपण बघणार आहोत. अनिमा म्हणजे म्हणजे काय, अणु इतके लहान असणे. म्हणजे जो अणु आहे, जो ॲटम आहे, त्याच्यापेक्षा पण काय असलं पाहिजे, ते लहान असलं पाहिजे, स्मॉल असलं पाहिजे. म्हणते त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, अनिमा म्हटले गेलेलं आहे. लघिमा म्हणजे काय, तर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम न होता हलके हलके होऊन काय ते वर जाणे. आता बघा गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे, जर कुठली पण गोष्ट जर वरून फेकली तर ती काय असणार आहे, खालती येणारच आहे. मोठी वस्तू फेका की छोटी वस्तू फेका. आता ते काय म्हणतात, लघिमा म्हणजे काय, तर गुरुत्वाकर्षणाचा इथे परिणाम इथे त्याच्यामध्ये होता कामा नये. तो हलके हलके म्हणजे एकदम स्मॉल, म्हणजे आपण म्हणू की एकदम जसं पर कसं राहतं पंख, त्याच्यासारखं हलकं हलकं होऊन काय तो काय जातो, तो वर जात असते म्हणते. तो खाली येत नाही म्हणते, तर ते काय म्हणते, वरती जात असते म्हणते. आता विचार करा की कुठली जर गोष्ट आपण खालून वर जर टाकली तर ती खालतीच येणार आहे. बरोबर आहे. हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. आणि वरून जर कोणती गोष्ट जर खाली टाकली तर ती काय असणार आहे, खालतीच येणार आहे. पण ते काय म्हणते, गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे इथे अप्लाइड होणार नाही आहे. तर तो काय असते, हलका हलका तो कसा होणार म्हणते, वरती जाणारा असला पाहिजे. म्हणजे एवढं इथे आपल्याला आकर्षण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण पण इथे आपल्याला सायन्सची इथे गरज नाही आहे असं त्यांनी इथे सांगितलेलं असणार आहे. आलं लक्षामध्ये. आता हा जो आता पॉईंट आहे हा आपल्याला विपरीत वाटत असेल आपल्या डोक्यामध्ये, का मॅडम गुरुत्वाकर्षणाचा नियम तर हा महत्त्वाचाच असते, हो ना. पण इथे आपल्याला आपण लॉजिक म्हणजे काय म्हणून आपण योग दर्शन शिकत आहोत. तर योग दर्शनामधले जे पॉईंट आहे हे खूप महत्त्वाचे असते. आणि हे जे आहे गुरुत्वाकर्षणाचा नियम सायन्समध्ये अप्लाइड न होता आपल्या योग दर्शनामध्ये, इंडियन फिलॉसॉफीमध्ये पण इथे आपल्याला पाहायला मिळत असते. चला तिसरा जो आहे महिमा म्हणजे आकाशा इतके मोठे होणे. आता महिमा म्हणजे काय, ते पूर्ण व्यापकतेची गोष्ट करत आहे. आकाश काय आहे, आपला जो आहे स्पेस आहे तो खूप मोठा आहे. जिथे बघा तुम्ही तुमचे डोळे जिथपर्यंत जाणार नाही त्याच्या पलीकडे पण एखादी काय असते, सृष्टी असते. आणि त्या आकाशा इतके होणे म्हणजे काय, ते महिमा. अशा तऱ्हेच्या या सिद्धी आहेत. त्या सिद्धी प्राप्त होण्यापूर्वी सुद्धा काही विचित्र अनुभव येण्यास योगास इथे येऊ लागतात. उदाहरणार्थ ते सांगतात की योगाने जर नासिका ग्रहावर चित्त स्थिर करण्याचा अभ्यास केला तर आपोआपच त्यास निरनिराळ्या सुगंधाचे भान होऊ लागते. आणि हे असले अनुभव व निरनिराळ्या सिद्धी या जरी योगाने येत असल्या तरी योगाने
त्यांच्या पाठीमागे लागू नये असे योगशास्त्राने इथे सांगितलेले आहे. ठीक आहे. आता ते म्हणतात जेव्हा योग करतो आपण, आपलं चित्त स्थिर होते, तर त्याच्यामध्ये काही ना काही आपल्याला सुगंधित गोष्ट येत असते, आपल्याला चांगल्या गोष्टी इथे अनुभवायला येत असते. आपलं काय असते, नासिका जे नाक आहे त्याच्यामध्ये सुगंध आपल्याला येत असते असं त्यांनी इथे सांगितलेलं असणार आहे. आता बघूया शेवटचं काय आहे. तर योगी जर या सिद्धीच्या पाठीमागे लागले तर योगाचे अंतिम फल जे कैवल्य ते त्यास प्राप्त होणार नाही. ते म्हणतात या गोष्टीकडे जर तो लागला तर त्याला जे कैवल्य अंतिमचं फळ आहे म्हणजे मोक्ष आहे, मोक्ष म्हणजे इथे कैवल्याची गोष्ट केलेली आहे, ते त्याला मिळणार नाही. संप्रज्ञास म्हणजे काय तर सबीज समाधीतून उत्थान झाल्यावर प्राप्त होणाऱ्या सिद्धी या पुढील समाधीस विघातक ठरतात आणि ते समाधा उपसर्गा व्युत्थने सिद्धांतय या साऱ्या सिद्धीचा मोह टाळून वारंवार अभ्यास केल्याने असंप्रज्ञा समाधीची प्राप्त होते. हे असंप्रज्ञ समाधी अबीज, इथे प्रिंट मिस्टेक आहे, इथे अबीज लिहायचं, अबीज होय, कारण योगाच्या पूर्वकर्माने अवशेष अद्याप शिल्लक असतात व त्यामुळे त्या असंप्रज्ञा समाधीतूनही त्याचे उत्थान होत असते आणि पूर्वकर्माची सर्व फळे भोगून झाल्यावर शेवटी जे असंप्रज्ञात समाधी प्राप्त होते ते त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, निर्बीज समाधी असे म्हटलं गेले आणि त्यातून उत्थान होणार नाही. हे समाधी प्राप्त होताच योगी कैवल्य अनुभव इथे प्राप्त होत असतो असं यामध्ये सांगितलेलं आहे. आता बघा हा जो व्हिडिओ आहे इथे पूर्ण झालेला योग दर्शनामधली अष्टांग मार्ग तुम्ही व्यवस्थित आपल्या बुकमध्ये प्रॉपर तरीकेने नोट्स काढून घ्या आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड.